राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रीकरणाच्या चर्चा सुरू असतानाच परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाली. त्यामुळे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रीकरणाच्या चर्चांना किंवा त्या प्रयत्नाला खीळ बसेल का किंवा तो प्रयत्न थांबेल का? मला असं वाटत नाही. देवेंद्र फडणवीस हा विषय वेगळा आहे. देवेंद्र फडणवीस हे गौतम अडाणी किंवा मुंबईतले उद्योगपती बिल्डर्स त्यांचे समर्थक आणि सरकारमधले मुख्य हस्तक आहे. आमची भूमिका ही मराठी माणसाला न्याय देण्याची, मराठी माणूस मुंबईत टिकावा, मराठी माणसाला इथे त्याचं जे स्थान आणि हक्क आहेत ते मिळावे, ही भूमिका जर राज ठाकरे यांची असेल आणि आमची असेल तर आम्ही त्या भूमिकेतून एकत्र येण्याचा विचार राज ठाकरे यांनी मांडला, उद्धव ठाकरे यांनी त्याला पाठिंबा दिला. भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे नेते हे मराठी माणूस आणि महाराष्ट्राचे शत्रू आहेत, हे लोकांनी ठरवले. दोघे भेटले असतील, ते का भेटले असतील, कोणत्या संदर्भात भेट, कदाचित ते मुंबईवर जे गौतम अडाणीचं अतिक्रमण सुरू आहे त्या संदर्भात राज ठाकरेंना काही सांगायचं असेल, ते थांबवायला पाहिजे गौतम अडाणीचं आक्रमण मराठी माणसावरचं, तो त्यांनी विषय कदाचित घेतला असेल. त्यांनी ड्रीम लाईनर विमानाचा जो अपघात झाला त्याच्यावरती काही भूमिका मांडलेली आहे, त्या संदर्भात ते भेटले असतील. तुम्ही वेगळ्या वेगळ्या शंका घेऊन मूळ मुद्द्याला जी बगल देत आहे ती बरोबर नाही. राज ठाकरे आमची एक भूमिका नक्कीच आहे की महाराष्ट्राचे दुश्मन जे आहेत त्यात देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे सारखे लोक, अमित शहा सारखे लोक यांनी मुंबईसह महाराष्ट्र आणि मराठी माणूस याला खतम करण्याचा विडा उचललेला. त्यांच्याशी संपर्क संबंध ठेवून आपण महाराष्ट्राच्या जनतेशी आणि राज्याशी बेईमानी करतोय, ही आमची भूमिका कायम राहील आणि आहे. पण डॉक्टर, जर तुम्ही असं म्हणत असाल की ती तुमची भूमिका कायम राहणार असेल तर राज ठाकरे हे फडणवीस यांनाही भेटतायत आणि राज ठाकरेंच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांनाही भेटतायत. पाहू ना, आम्ही आमचं मत व्यक्त करतो. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत, ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. राज ठाकरे आणि त्यांचा एकंदरीत जो गोतावळा आहे, काही इतर विषयांसंदर्भात ते भेटले असू शकतात. मी म्हटलं गौतम अडाणी संदर्भात भेटले असू. ज्या पद्धतीनं मुंबईचा घास गौतम अडाणीला गिळण्यासाठी फडणवीस मदत करतायत, त्या चिंतेतून ते भेटले असतील. तुम्ही अजूनही आशावादी आहात का? मी शेवटपर्यंत एकत्रीकरणामध्ये मराठी माणसाचं एकत्रीकरण यासाठी मी शेवटपर्यंत आम्ही सगळे आशावादी आहोत. शेवटच्या मिनिटापर्यंत आम्ही या भूमिकेत राहू की मुंबई परप्रांतीय उद्योगपती अशा पद्धतीने गिळत असतील आणि त्याला भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदेसारखे लोक आर्थिक लोभापोटी मदत करत असतील तर सर्व मराठी नेत्यांनी, महाराष्ट्र अभिमान्यांनी एकत्र यावं, ही माननीय उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची भूमिका कायम राहील.